पदार्थविज्ञानमध्ये आतापर्यंत आपण आयुर्वेद निरूपण आणि पदार्थ निरूपण पाहिले, तर आज आपण पाहूया दर्शन निरूपण. आता दर्शनम याची निरुक्ती काय होते, तर दृश्य या शब्दाला लुट म्हणजे अनप्रत्यय लागतो, तर दर्शनम हा शब्द तयार होतो. तर याची व्याख्या किंवा परिभाषा काय आहे, तर दृश्यते यथार्थ तत्वम अनेनीती दर्शनम, म्हणजेच काय, तर ज्याच्याद्वारे यथार्थ तत्व पाहिले जाते त्याला दर्शन म्हणतात. आता यथार्थ तत्व म्हणजे काय, तर सत्य ज्ञान, जे ॲक्च्युअल नॉलेज आहे ते. तसंच तत्वज्ञान साधनम शास्त्र दर्शनम, म्हणजेच काय, तर तत्वाचे ज्ञान करून देणारे साधन कोण आहे, तर दर्शनशास्त्र. तर जर सपोज तुम्हाला दर्शनाची व्याख्या सांगा म्हणलं, तर तुम्ही हे 2 श्लोक लिहू शकता. दृश्यते यथार्थ तत्वम अनेनिती दर्शनम, आणि तसेच काय, तत्वज्ञान साधनम शास्त्र दर्शनम. आता दर्शनाची उत्पत्ती कशी झाली हे पाहूयात. तर आत्मातत्व, प्रकृतीवर ध्यान आणि चिंतन यामधून काय, तर भारतीय दर्शनाची उत्पत्ती झाली. कोणते कोणते आहेत, तर आत्मातत्व, प्रकृतीवर असणारं त्याचं ध्यान आणि चिंतन याच्यामधून काय झाले, तर भारतीय दर्शनाची उत्पत्ती झाली. आता भारतीय दर्शनाची प्रकृती आध्यात्मिक आहे. ती कशी, तर ते तुम्हाला पुढे पुढे एक एक दर्शन पाहाल त्यावेळेस लक्षातच येईल. आता दर्शनाची संख्या, श्रेणी, विभाजन आणि दर्शन प्रकार पाहूयात. तर जे माधवाचार्य आहेत त्यांनी काय केले, तर भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित एकूण 16 दर्शनाचं वर्णन केलेलं आहे. तर ते दर्शन वर्णन कोणत्या ग्रंथामध्ये केलेलं आहे, तर सर्व दर्शन संग्रह या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या दर्शनाचे 2 प्रकार पडतात, आस्तिक दर्शन, नास्तिक दर्शन. आता आस्तिक दर्शन म्हणजे काय, तर वेद आणि ईश्वर यांना जे मानतात ते झाले आस्तिक दर्शन. आणि नास्तिक म्हणजे काय, तर जे वेद आणि ईश्वर यांना मानत नाहीत. तर त्यांनी जे माधवाचार्य त्यांनी एकूण किती दर्शनाचं वर्णन केलं होतं, तर 16. त्या 16 पैकी 9 दर्शनांचं वर्णन आपल्याला पदार्थविज्ञान यामध्ये पाहायचं आहे. आता याच्यावरती MCQ काय बनतो, तर भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित दर्शनाचं वर्णन कोणी केलं, माधवाचार्य यांनी. कोणत्या ग्रंथामध्ये केलं, सर्व दर्शन संग्रहमध्ये. आणि एकूण किती दर्शन सांगितलेलं आहे, तर 16 दर्शन. आता तुम्हाला ACQला पडू शकतं की आस्तिक दर्शन काय, तर ते एक्सप्लेन करा. त्याला काय षडदर्शन म्हणले का, तर आस्तिक दर्शनामध्ये 6 दर्शनांचा उल्लेख केलेला आहे, ते पुढे आपण पाहूयात. आस्तिक दर्शन म्हणजे काय, तर परलोक आहे अशी ज्यांची बुद्धी आहे व जे ईश्वराला व वेदाला मानतात ते कोण झाले, तर आस्तिक दर्शनाच्या अंडर येतात ते. तर आता त्या दर्शनामध्ये कोणते कोणते दर्शन आहेत, 6. सांख्यदर्शन, योगदर्शन, वैशेषिक दर्शन, न्यायदर्शन, पूर्वमीमांसा म्हणजेच काय, तर कर्मकांड, आणि उत्तरमीमांसा म्हणजेच काय, तर ज्ञानकांड. जैन दर्शन जे आहेत ते आत्माचा सुद्धा स्वीकार करतात. आता या दर्शनांचे नाव, पर्यायी नावं आणि रचयिता हे आपण पाहूयात. पहिलं दर्शन कोणतं आहे, तर सांख्य. सांख्याचं पर्यायी नाव काय आहे, तर निरीश्वर सांख्य. याचे रचयिता कोण आहे, तर कपिल मुनी. त्यानंतर काय येतं, तर योग. योगचे रचयिता कोण आहे, तर पतंजली, आणि याचं पर्यायी नाव काय आहे, तर सेश्वर सांख्य. आता त्यानंतर तिसरा जो दर्शन आहे तो आहे वैशेषिक दर्शन. त्याचे रचयिता आहेत कनाद, आणि त्याचं पर्यायी नाव आहे अलौक्य. चौथा दर्शन आहे न्यायदर्शन. त्याचे रचयिता आहेत गौतम, आणि त्याचे पर्यायी नाव आहे अन्वीक्षिका विद्या, तर्कविद्या, वादविद्या आणि अक्षपाद. त्यानंतर आपली येते पूर्वमीमांसा. पूर्वमीमांसा म्हणजे काय, तर कर्मकांड. याचं पर्यायी नाव काय आहे, तर मीमांसा, आणि रचयिता आहे तर जैमिनी. उत्तर मीमांसा येते ज्ञानकांड. त्याचे रचयिता आहेत अध्यास, आणि पर्यायी नावे तर वेदांत. तर अशी आपली ही दर्शनाची नावे, त्याची पर्यायी नावे आणि रचयिता. हे तुम्हाला ACQ पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण इम्पॉर्टंट आहे, आणि MCQसाठी पण. MCQसाठी तुम्हाला काय येऊ शकतं, की सपोज दर्शनाचं नाव दिलं, तुम्हाला विचारू शकतात की रचयिता कोण आहे ते सांगा, किंवा त्याचं पर्यायी नाव दिलं तर रचयिता सांगा, किंवा हे पर्यायी नाव कोणत्या दर्शनाशी रिलेटेड आहे हे सांगा, असं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. हा एक झाला ACQ आस्तिक दर्शन. त्यानंतर आता आपण पाहूयात नास्तिक दर्शन. नास्तिक दर्शन. नास्तिक दर्शन म्हणजे काय, तर परलोक नाही अशी ज्यांची बुद्धी आहे व जे ईश्वर व वेदाला मानत नाहीत ते कोण झाले, तर नास्तिक दर्शनाच्या अंडर येतात. तर आता नास्तिक दर्शनमध्ये काय, तर 3 दर्शनांचं वर्णन केलेलं आहे. चार्वाक दर्शन, बौद्ध आणि जैन यांची पर्यायी नावं आणि रचयिता आता पाहूयात. चार्वाकांचं पर्यायी नाव काय आहे, तर चार्वाक दर्शनचं बृहस्पत्य किंवा लोकायत. त्याचे रचयिता कोण आहे, तर बृहस्पत्य. त्यापुढे येतं तर बौद्ध दर्शन. बौद्ध दर्शनाचे पर्यायी नाव सांगितलेलं नाही आहे, पण त्याचे रचयिता कोण आहेत, तर गौतम बुद्ध आहेत. त्यानंतर येतं जैन दर्शन. जैन दर्शनाचं पर्यायी नाव काय आहे, तर नैकांत, आणि रचयिता आहेत वर्धमान महावीर. अशा प्रकारे नास्तिक दर्शन तुम्ही लिहू शकता. यामध्ये तुम्ही पुस्तकामध्ये वाचून डिटेल इन्फॉर्मेशन लिहू शकता. लास्ट मोमेंट रीडिंगसाठी तुम्ही हा वाला पॉईंट यूज करू शकता. यामध्ये दर्शन नाव, पर्यायी नाव आणि रचयिता हे तुम्हाला ACQसाठी पण इम्पॉर्टंट राहील, आणि MCQसाठी पण इम्पॉर्टंट राहील. जसं की आपण इथे पाहिलं होतं, आस्तिक दर्शनमध्ये पाहिलं होतं आणि नास्तिक दर्शनमध्ये पाहिलं होतं. आता तर दर्शन निरूपण ह्यामधला पार्ट 1 जो आहे त्याचा आपण लास्टचा पॉईंट पाहूयात. जे माधवाचार्य आहेत त्यांनी काय केलं, तर 16 दर्शनांचं वर्णन केलं. कशामध्ये केलं, तर सर्व दर्शन संग्रह या ग्रंथामध्ये केलं. आता ते 16 दर्शनांची नावे कोणती आहेत, तर ते पाहूयात. पहिले येतं चार्वाक, बौद्ध, जैन, रामानुज, पूर्वप्रज्ञ, नाकुलीय, पाशुपत्य, शैव, प्रतिभिज्ञा, रसेश्वर, वैशेषिक, न्याय, जैमिनीय, पाणिनीय, सांख्य, योग आणि शंकर वेदांत रूप अशी 16 दर्शन आहेत. माधवाचार्यांनी यांनी वर्णन केलं होतं सर्व दर्शन संग्रहामध्ये. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक दर्शनचे एक एक पाहूयात.